नमस्कार, नाही डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञाज टिप्स. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर मी आज तुम्हाला आपल्या घरात असलेल्या जुन्या लग्नपत्रिकेचा आपण कशा प्रकारे छान उपयोग करू शकतो हे शिकवणार आहे. तर आपल्या घरात नेहमीच वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रिका येत असतात आणि कधीकधी त्या इतक्या छान असतात, सुंदर, की आपल्याला ते टाकूनही द्यावे वाटत नाहीत. तर त्या तशाच आपण ठेवतो आणि मग त्याचा काय उपयोग करावा हे आपल्याला कळत नाही. तर मी आज तुम्हाला हेच शिकवणार आहे की आपण याचा किती सुंदर पद्धतीने आणि किती सोप्या पद्धतीने त्याचा उपयोग करू शकतो. तर आता तुम्ही पाहतात, मी याच्यामध्ये एक हार्ट शेप काढते आहे आणि ते आपल्याला आता याच्यात तुम्हाला दिसत नसेल, मी न चालणारा पेन वापरलेला आहे. कारण आपल्याला कट करताना ते जर आपली मार्किंग राहिली पेनची तर ती दिसेल, किंवा मग तुम्ही त्या पेनच्या मार्किंगच्या आतून तुम्हाला ते व्यवस्थित कात्रीने कट करावं लागेल, की जेणेकरून ती आपली मार्किंग दिसणार नाही. तुम्ही वेगवेगळे कोणतेही शेप वापरू शकता, हार्ट शेप किंवा गोल किंवा वेगवेगळे फ्लॉवर्स. आता बघा, हे दिसलं, एक आपण हार्ट शेप कापून घेतलेला आहे. आता मी फेविकॉलच्या सहाय्याने त्याला एक फेविकॉल लावून आपल्या घरामध्ये अशा या टिक पिना असतात साध्या, तर त्याच्यावर हे असं चिकटून द्यायचं. आणि जास्त फेविकॉल नाही लावला तरी ते छान व्यवस्थित चिकटतं. पहा आता किती सुंदर दिसते आपली ही जुनी पिन, परंतु आता तिला किती छान लुक आला आहे, पाहिलं. आणि फक्त हीच टिक पिन नाही, आपली साधी जी पिन असते का, तिचा वापरसुद्धा आपण अशा पद्धतीने करू शकतो. आणि आता हे इथं मी एक हार्ट शेप लावलेला आहे. असेच आपण अजून वर त्यापेक्षा छोटे शेपने 2 लावले तरी पण छान दिसेल. हे पहा, आता ही जी साधी पिन आहे, हिला पण आपण असेच हार्ट शेप त्या पिनच्या साईजला मॅच होतील असे आपण कट करून लावून द्यायचे. तर आता मी दुसरा शेप मार्किंग करून घेते, दिसतंय तुम्हाला. आणि आता मी ते हळूच कट करून घेते. त्यापेक्षा छोटा घ्यायचा की त्या त्या पिनच्या शेपला ते छान मॅच होईल. आता दिसतंय तुम्हाला. आणि आपल्याला ज्या पत्रिकेचे वेगवेगळे कलर असतात लग्नपत्रिकेचे, इवन आपण जसे आपल्या ड्रेसला मॅचिंग होईल तसे आपण प्रत्येक वेळेस ते काढून दुसरे लावू शकतो. हे पहा, आता हे मस्त छान शेप तयार झालेला आहे. थोडंसं चुकलं होतं. आता मी परत तो व्यवस्थित त्याला आकार दिला आहे. दिसतंय तुम्हाला. आता तेच आपण परत फेविकॉलच्या सहाय्याने ते चिकटून घेऊ. आता त्याच्यावरती हे आपण थोडंसं फेविकॉल लावून चिकटवून घेतलं. किती सुंदर दिसते पिन. आता वाटतही नाही की हा आपण कागद लावला आहे त्याच्यावर. आता अशाच पद्धतीने ह्या पिनलासुद्धा आपण असेच हार्ट शेपचे किंवा फ्लॉवर्स छोटे छोटे वेगवेगळ्या कलरचे, किंवा आपण त्याच्यावर स्टोन्ससुद्धा लावू शकतो. आता हे तिसरं पण मी आता ही पिन अगदी खूपच सुंदर दिसते. तुमचा विश्वासच बसणार नाही की आपण एका लग्नपत्रिकेचा वापर अशा पद्धतीने केला आहे. आणि आता या साध्या पिनला मी लावलं आहे, दिसतंय तुम्हाला. अगदी सुंदर बनली आहे पहा ही पिन. वाटतच नाही की ती एक साधी पिन आहे, बाजारातून आणलेल्या पिण्यासारखीच दिसते. आणि याच्यावर जर अजून स्टोन्स लावले तर आणखी खूपच सुंदर दिसेल. आणि मी किती थोडा पेपर वापरला आहे, लग्नपत्रिकेचा थोडासा भाग वापरून मी या 2 पिना केल्यात. पहा. आणि आता आणखी पण एक एवढ्याच निम्म्या भागामध्ये आणखी एक पिन तयार होईल. दिसते तुम्हाला किती छान दिसते. अशा पद्धतीने आपण 2 पिना बनवल्यात. अजूनही एक पिन तयार होईन आपली एवढ्याच कागदामध्ये. आता मी तुम्हाला रिझल्ट दाखवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्मार्ट राहा, स्टायलिश राहा.